नमस्कार. आजच्या एम-ए-च्या वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, सर्वांना आत्मवंदन. आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर सदानंदजी मोरे यांचंही मी स्वागत करते. एम-ए-च्या सर्व मेंबर्सचं स्वागत. धन्यवाद. नमस्कार सर. थोडक्यात आधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही नवीन लोक जे जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी एम-ए-ची थोडीशी पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगणार आहे. मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन हा प्लॅटफॉर्म म्हणा किंवा हा ग्रुप म्हणा किंवा ही संस्था म्हणा, मराठा बिझनेसमनसाठी किंवा मराठा व्यावसायिकांसाठी एक फार मोठा प्लॅटफॉर्म अलीकडच्या काळात तयार झालेला आहे. व्यवसायाशी संबंधित मार्गदर्शन अनेक स्तरावरती इथे केलं जातं. बँकिंग असो, अकाउंटिंग असो, HR असो, ब्रँडिंग असो, सेल असो, मार्केटिंग असो, सर्व क्षेत्रातलं सर्व प्रकारचं मार्गदर्शन अनेक माध्यमातून इथे दिले जातं. एम-ए-ची विमेन्स विंग जी आहे ती 20 जानेवारी 2018 माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते सुरू झाली आणि त्याही पूर्वीपासून एम-ए-चं काम चालू आहे. एकत्र येणं, व्यावसायिकांनी एकत्र येणं, एकमेकांना आपली कौशल्य पुरवणं, एकमेकांची कौशल्य आपण आत्मसात करणं आणि एकमेकांना सहकार्याचा हात देऊन सर्वांनी मिळून पुढे जाणं, एक प्रकारचा सहकाराचा वसा धरलेला हा एक मार्ग आहे आणि त्याचे फायदे प्रचंड प्रमाणात सगळ्यांना दिसत आहेत. सर्व क्षेत्रामध्ये मी जसं म्हटलं की अनेक माध्यमांमधून एकमेकांचं इंटरॅक्शन वाढवणं, एकमेकांना मदत करणं, एकमेकांमध्ये आपुलकी निर्माण करणं हे एम-ए मध्ये नेहमीच चालू असतं. अनेक प्रकारच्या स्टडी टूर्स अरेंज केल्या जातात, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी अरेंज केल्या जातात, फॅमिली गेट टुगेदर होतात, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. याशिवाय आणि यावेळी एकमेकांचं इंटरॅक्शन, एकमेकांची ओळख करून घेणं, एकमेकांना मदत करणे, कुठल्याही वेळी एकमेकांच्या मदतीला धावून जाणे, हे अनेक गोष्टी इथे घडत असतात. अनेक सामाजिक कार्यांमध्ये भरीव मदत एम-ए-ने नेहमीच केलेली आहे. त्या बाबतीत एम-ए नेहमीच पुढाकार घेतो किंवा अग्रेसर आहे. सांगली कोल्हापूरचा पूर असो, कोरोनाच्या काळात समाजाला करण्याची मदत असो, एम-ए-ने आपलं ते कार्य फार मोठ्या योगदान त्या बाबतीत दिलेलं आहे. आणि अनेक प्रख्यात वक्ते, आज आपला एक खरंच हा एक सन्मान आहे. मला सुद्धा वैयक्तिक असं वाटतं की काही व्यक्तींविषयी आपल्याला बोलण्यास मिळणं किंवा बोलायला मिळणं हे एक भाग्य असतं. तसे आजचे आपले प्रमुख पाहुणे जे आहेत, आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर सदानंदजी मोरे हे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण ह्या प्लॅटफॉर्म वरती माननीय शरद पवार, अच्युत गोडबोले, संजय काटकर, अनु आगा, अरविंद तळेकर, माननीय सतीश दादा मगर, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, विद्याधर अनसकर, अनिल लांबा असे अनेक वक्ते येऊन आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहेत. आणि त्याच मानदियाळीत आपले आजचे वक्ते आहेत डॉक्टर सदानंदजी मोरे. मोरे सरांचा परिचय खरं म्हणजे करून द्यायचा ही फार मोठी गोष्ट आहे, फार भाग्याची गोष्ट आहे. कारण मोरे सर आपल्याला सर्वांना जवळपास माहिती असेल की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ते वंशज आहेत. फक्त वंशज आहेत म्हणून ते मोठे आहेत ही गोष्ट अजिबातच नाहीये. स्वतः मोठेपण वंशानी असतात, जन्मानी असतात, ते मोठेपण वाढवणं. तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं, देव त्याची माथा वंदी पाय धुळी, दीप झाला कोळी वंशाची. साहित्य संस्कृतीच्या प्रांगणात एक तेजानी, स्वतःच्या तेजाने चकाकणारं एक व्यक्तिमत्व आणि एक अलौकिक असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सदानंद श्रीधर मोरे. तत्वज्ञान, भारतीय प्राचीन इतिहास आणि संस्कृती ह्या 2 विषयांमध्ये त्यांनी एम-ए केलेलं आहे. त्यांचा PhD-चा जो ग्रंथ आहे द गीता थिअरी ऑफ ह्युमन ऍक्शन, ह्या ग्रंथाला गुरुदेव दामले सर्वोत्कृष्ट प्रबंधाचं गुरुदेव दामले पारितोषिक मिळालेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक विद्यार्थीप्रिय अध्यापक, तत्वज्ञान विषयाचे विद्यार्थीप्रिय अध्यापक म्हणून ते प्रसिद्ध होते. अन्य अध्यासनाचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा वाढवत असतानाच आजकालच्या काळात जे एक असा ट्रेंड आलेला आहे की अनेक शाखांचा अभ्यास करून आपली मतं मांडणं किंवा ते संशोधन करणं. पण फार पूर्वीपासून डॉक्टर मोरे सर हे काम करतायत. त्यांचा लोकमान्य ते महात्मा हा संशोधन प्रकल्प त्या बाबतीत आपल्याला एक आदर्श ठरावाचा आहे. फक्त साहित्य, संस्कृती असा विचार न करता त्या काळचं समाजकारण, राजकारण, इतिहास, त्याविषयीचं संशोधन अशा सर्व अंगाने अभ्यास करून 20व्या
शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्राचा पट त्यांनी त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे. साहित्य संस्कृती मंडळ, साहित्य अकादमी पर्यंतच्या अनेक संस्थांशी ते विविध स्तरांवरती कार्यरत आहेत, संलग्न आहेत. सर्वात मोठी गोष्ट, 2015 साली अखिल भारतीय साहित्य संमेलन, 88व अखिल भारतीय साहित्य संमेलन पंजाब मधल्या गुमान इथे झालं होतं. त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मोरे सरांनी भूषवलेलं आहे. 1998 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार, तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी त्यांना 98 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराबरोबर इतर एकूण 15 पुरस्कार तुकाराम दर्शन या पुस्तकासाठी त्यांना मिळालेले आहेत. उजळल्या दिशा या नाटकाला राज्य पुरस्कारासहित, राज्य पुरस्काराची एक राजमान्यता त्या उजळल्या दिशा या नाटकाला मिळालेली आहे. त्याच्या सहित इतर 10 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांनी उजळल्या दिशा या नाटकाचं नाट्य दिग्दर्शन केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता इत्यादी नियतकालिकांमध्ये आणि साप्ताहिक साधना, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, साप्ताहिक विवेक सारख्या अनेक साप्ताहिकांमध्ये त्यांनी वेळोवेळी लेखन केलेलं आहे. त्यांच्या लेखमाला सतत प्रसिद्ध होत असतात. अनेक शास्त्रीय शोध निबंध, अनेक व्याख्यान याच्यामध्ये ते सतत कार्यरत असतात. सतत त्या दृष्टीने त्यांचं एक कार्य सतत चालू असतं. शेवटी मी एवढंच सांगेन की तुकाराम महाराजांचे वंशज असलेले, एक आध्यात्मिक वारसा असलेले तुकाराम महाराजांच्या शब्दातच त्यांचं वर्णन जर आपल्याला करायचं असेल, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. असा हा कदाचित जगद्गुरु संत तुकाराम महाराजही आज खुश असतील, आनंदित असतील आणि सर्व देवी देवताही खुश असतील, कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. असे हे आदरणीय माननीय श्री डॉक्टर सदानंदजी मोरे यांचा अगदी थोडक्यात मी खरं म्हणजे परिचय करून दिलेला आहे. अफाट ग्रंथ संपदा, विपुल लेखन आणि अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. आणि मी डॉक्टर सरांना विनंती करते की त्यांनी आता आपलं मार्गदर्शन MEAच्या प्लॅटफॉर्मवरती सुरू करावं. धन्यवाद ताई. रोडे साहेब आणि MEAचे सर्व उपस्थित पदाधिकारी, सदस्य आणि इतर सगळे श्रोते, सर्वप्रथम आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपले आभार मानतो की माझ्या थोड्याफार कार्याची आपण दखल घेतलीत आणि मला प्रोत्साहन मिळावं यासाठी अशा प्रकारे या सध्याच्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांना एकत्र करून या नव्या माध्यमातून माझ्याबद्दल 4 शब्द बरे ऐकवलेत आणि मलाही आपल्या लोकांशी सगळ्या संवाद करण्याची संधी दिली. मी आपला मनापासून आभारी आहे. मला फक्त आधी एका गोष्टीची आपल्याला कल्पना द्यायची आहे. ताईंशी बोललेलो आहे त्याविषयी मी दुपारी 5:30 वाजता मला दुसऱ्या एका कार्यक्रमात MIT मध्ये संत साहित्य संमेलन गेले 3 वर्ष 3 दिवस चालू आहे, त्याचा समारोप आहे. तर त्या कार्यक्रमात मला जॉईन व्हायचं आहे. तर तोपर्यंत माझं व्याख्यान मी संपवतो अर्थात, आणि कदाचित प्रश्न वगैरे विचारायला वेळ मिळणार नाही. हे थोडंसं आधी आपल्या परवानगीने मी आपल्याला सांगतो. असो, तर खरं म्हटलं तर आपण ही सगळी उद्योग व्यवसायामधली मंडळी आहात. ज्या मान्यवरांची नावं आता ताईंनी सांगितली की हे सगळे लोक आले होते, त्यांच्या पुढे माझं काम म्हणजे वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे ते कदाचित एखाद्याला नॉन प्रोडक्टिव्ह सुद्धा वाटेल, कारण आमच्यासारखी जी मंडळी असतात साहित्यिक वगैरे, ती नेमकं कशाचं प्रोडक्शन करतात. तर पूर्वी निदान अशी पुस्तकं तरी असायची, म्हणजे स्थिर अशी काही वजन असायचं त्या पुस्तकांचं. आता उदाहरणार्थ माझं लोकमान्य ते महात्मा, हा 2 खंडातलं पुस्तक आहे, चांगलं वजनदार वगैरे आहे. पण आता हळूहळू ते पण चाललंय. मधल्या काळात काहीतरी सीडीचं वगैरे आलं, आता त्या पेन ड्राईव्ह मध्ये लोक अख्खच्या अख्ख एक नाही शेकडो पुस्तकं बसतात. त्यामुळे आमच्याकडे असं दाखवण्यासारखं तुम्हाला काही फारसं नसतं. पण तरीही समाजामध्ये
संस्कृतीमध्ये साहित्यिकांचा, कवींचा, समीक्षकांचा, इतिहासकारांचा एक रोल असतो, एक भूमिका असते. आणि तुम्ही अशा समजा समाजाची कल्पना करा, की खूप त्याला ॲफ्लुएंट सोसायटी म्हणतो आपण. खूप चांगले उद्योग व्यावसायिक आहेत आणि त्यांनी खूप प्रोडक्शन केलेलं आहे. खूप पैशांचा असा ओघ येतोय. परंतु त्या संपूर्ण समाजामध्ये एकही लेखक नाही, एकही कवी नाही, एकही नाटककार नाही. तर अशा समाजात राहणं तुम्हाला तरी ते वाटेल का योग्य? मला असं वाटतं, की नाही वाटणार. म्हणजे एकही संगीतकार नाही, गाणं नाही. असं नाही ना कुणाला असा समाज असावा असं वाटणार नाही तुम्हाला. तर समाज हा असा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या परस्पर सहकार्यातनं बनलेला असतो. आणि तो असं कोणी ठरवून बनवत नाही, की चला आज आपण ठराव केला, की आज आपण समाज तयार करूयात. असं समाज होत नसतो. ती एक प्रक्रिया असते. ती एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेमध्ये समाजाची जेवढी अंग-उपांग लागतात समाजाच्या भरण पोषणासाठी, वर्धनासाठी, त्याला टिकवण्यासाठी ती आपोआप निर्माण होतात. म्हणजे समाजामध्ये ज्ञान संक्रमित झालं पाहिजे, ज्ञानाचं उत्पादन झालं पाहिजे. म्हणजे इथे उत्पादन शब्द वापरतो, लोक वापरतात, मी पण वापरला. समाजाचं संरक्षण झालं पाहिजे. कुणी बाहेरनं समजा आला, हल्ला-बिल्ला करून तर काय करायचं त्याचं? नंतर समाजामध्ये खरोखर ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या लागतात लोकांना जगण्यासाठी, त्यांचं उत्पादन व्हायला पाहिजे. आणि समाजाला वेगवेगळ्या सेवा पुरवता आल्या पाहिजेत. तर ही स्थूल मानाने ज्याला आपण पूर्वीच्या काळात चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणतो आपल्याकडे आणि ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं पुढे भ्रष्ट रूपांतर जाती जाती व्यवस्थेमध्ये आणि मग जातीभेदामध्ये झालं. ते काय आपण कुणी मान्य करणार नाही. पण कुठलाही समाज म्हटलं तर त्यालाही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लागतात. तर त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ज्या गोष्टीवरती कार्ल मार्क्सनं भर दिला. कार्ल मार्क्सनं काय सांगितलं? कार्ल मार्क्स म्हणाला, की उत्पादन व्यवस्था ही मुख्य असते समाजामध्ये. पायाभूत असते अशी. आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात, आता मी ज्यांचा उल्लेख केला साहित्य, कला, अमुक-तमुक, नाटक, सिनेमा, तत्वज्ञान सगळं. हे त्या पायाभूत पायावरती बांधलेले असे इमले असतात. आणि त्या इमल्यांचं स्वरूप शेवटी हे त्या पायाच्या स्वरूपावरून ठरतं. म्हणजे त्याला थोड्याशा प्रमाणामध्ये आर्थिक नियतिवाद म्हटलं तरी चालेल असं म्हणतात लोक. म्हणजे की अर्थ व्यवहार जो आहे त्यानं सगळं ठरतं. अर्थव्यवहार म्हणजे उत्पादन आणि वितरण हे आलंच. तर म्हणून त्याच्यावरती भर मार्क्सचं दिलेला आहे. म्हणून हा इतका म्हणजे अर्थात तो स्वतः भांडवलशाहीच्या वगैरे विरुद्ध होता हे आपल्याला माहिती आहे. त्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. पण मुख्य मुद्दा म्हणजे या व्यवहाराला पायाभूत स्थान समाजामध्ये बुनियादी ज्याला म्हणतो आपण, ते आहे आणि बाकीच्या व्यवहारांचं स्थान गौण आहे. असा तो साधारणपणे मुद्दा होता. तर हे समाजासाठी उपयुक्त असणारं त्याला आपण प्रोडक्शन म्हणतो. ते मानवी समाजाच्या सुरुवातीपासून चालत आलेलं आहे. आणि आता सुरुवातीला ते अत्यंत प्राथमिक स्तरावरचं होतं. म्हणजे सुरुवातीला त्याला उत्पादन म्हणतो असं नव्हतंच काही. म्हणजे लोक काय करायचे, कुठे शिकारी-बिकारी करून प्राण्यांचा मांस खाऊन जगायचे. मग पुढे शेतीचा शोध लागला. वगैरे, वगैरे. ते तपशिलात जायचं काही कारण नाही आपल्याला. ते अभ्यास करणारे लोक पुष्कळ असतात त्याचा. तर हळू लोक काही एका गोष्टींचं उत्पादन करायला लागले. आपल्याला ज्या गोष्टी लागतात, आपल्या गरजा पुरवण्यासाठी लागतात. ते अन्नधान्याचं सुद्धा उत्पादनच होतं. म्हणजे जरी त्याला आपण शेती म्हटलं तरी सुद्धा. आणि असं करता एक समाज उभा राहिला, एक संस्कृती उभी राहिली ठिकठिकाणी. आणि आपण मोठमोठे चमत्कार बघतो, की इतक्या प्राचीन काळात एवढं केलं लोकांनी त्यांची टेक्नॉलॉजी कशी असेल? म्हणजे आपण उदाहरणार्थ अजिंठ्याची लेणी पाहायला जातो, तेव्हाही आपल्या लक्षात येतं. आपण ताजमहाल बघतो, तेव्हाही आपल्या लक्षात येतं. आपण ते इजिप्तमध्ये पिरॅमिड्स बघतो, तेव्हाही आपल्या लक्षात येतं. चीनची भिंत बघतो, तेव्हाही आपल्या लक्षात येतं. ते माया आणि इन्का संस्कृतीमधल्या इमारती बघतो अजस्त्र. आणि मग काही लोकांना असं वाटतं, की अरे हे नाही रात्री कुणीतरी आलं, परग्रहावरचे लोक वगैरे आले आणि त्यांनी हे सगळं रात्रीच्या रात्री निर्माण केलं आणि निघून गेले. आपल्याकडे सुद्धा बघा बऱ्याच कथा असतात. म्हणजे लेणं वगैरे असलं की नाही, त्याचा इतिहास खूप लोकांना माहिती नसतो. आणि मग त्याचं नाव हमखास पडतं, की पांडव लेणं आहे. मग रात्री भीम वगैरे इथे आले लोक सगळे पांडव आणि त्यांनी ते एका रात्रीत खोदलं आणि ते निघून गेले. अशा कथा निर्माण होतात. तर हे सगळं करण्यासाठी टेक्नॉलॉजी लागते.
एक लेबर म्हणजे मजूर लागतात आणि कौशल्याची कामं करणारे. टेक्नॉलॉजी म्हणजे हत्यारं झाली. शेवटी हत्यारं चालवणारे हात असतात. हातांशिवाय हत्याराला अर्थ नाही आणि हत्यारांशिवाय हत्याराच्या शक्तीला मर्यादा येते. तर हे सगळं जे काही आहे ते हळूहळू विकसित होत गेलं. आता आपण बघतो ना, की भारतामध्ये आपण ऐकतो, की भारतात कोणी एकेकाळी सोन्याचा धूर वगैरे निघत होता, अशी म्हणायची पद्धत आहे आपल्याकडं. पण त्यातला अलंकारिकतेचा भाग सोडून द्या. पण एक नक्की आहे, की अगदी इसवी सनाच्या सुरुवातीच्या दरम्यान आपण असं बघतो, की भारताचा व्यापार खूप देशांशी होता. विशेषतः रोमन साम्राज्याशी होता आणि इकडची तलम वस्त्र जायची सगळी रोम साम्राज्यामध्ये आणि तिकडचे पैसे आपल्याकडे यायचे. तर त्यावेळेला रोममध्ये लोकशाही होती बरं का. ही तुम्हाला आणखी गमतीची गोष्ट सांगतो. तिथे सिनेट असायची आणि सिनेटमध्ये चर्चा व्हायची राज्यकारभारावरती. तर तिथे अशी प्रश्नोत्तरं व्हायची, की आपले फार पैसे भारतात जातात. याला कोण कारणीभूत आहे? तर त्यात एका सिनेटरने कुणीतरी सांगितलं, की आपल्या रोम देशामधल्या ज्या बायका आहेत त्या फार छान-छुकणी वागतात. त्यांना नटायला-मुरडायला आवडतं. त्यामुळं त्या आग्रह करतात, की या सगळ्या गोष्टी आणा भारतातनं. आणि त्यांच्या हट्टाखातर केवळ आपल्या देशाचं अशा पद्धतीने त्याचा ड्रेन होईल सगळा, अशी चर्चा झाली. म्हणजे आपल्याकडे उत्पादन होत होतं आणि त्याची अक्षरशः निर्यात सुद्धा होत होती. तर असं एक जग कुठे ना कुठे असं कनेक्टेड होतं. म्हणजे आपण ग्लोबलायझेशन वगैरे म्हणत असतो अलीकडच्या काळामध्ये. पण याचा अर्थ असा नाही की पूर्वीच्या काळातल्या देशांचा एकमेकांशी काही संबंध नव्हता. चीनमधल्या लोकांच्याकडे तुम्हाला पाहिलं तर बऱ्याच गोष्टी असायच्या, त्या दुसरीकडे जायच्या. अनेक गोष्टी चीनमधनं बाहेर गेल्या. म्हणजे ज्याला आपण छापखाना म्हणतो, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, ज्याला आपण दारुगोळा म्हणतो, हे चीनमध्ये लागलेले शोध आहेत. हे टेक्नॉलॉजीच आहे ना एक प्रकारची. तर अशा पद्धतीने उद्योगधंद्याची वाढ होत गेली. म्हणजे पूर्वी उद्योगधंदे नव्हते, उद्योग करणारे लोक नव्हते, असं अजिबात नाही. हे सगळं पहिल्यापासून चालत आलेलं आहे. आत्ताची जी उद्योग व्यवस्था आहे साधारणपणे, जिचा आपल्याशी संबंध आणि आपण म्हणू शकतो, की हे आमचं आहे. म्हणजे आमचं म्हणजे तुमचं, माझं किंवा आपल्या पिढीचं नाही, तर एका विशिष्ट काळापासून एक वेगळा इतिहास घडला. म्हणजे एक प्रकारची क्रांती झाली. सगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती होतात. राज्यक्रांती होते. तसं त्याला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणतो आपण. ती साधारणपणे 18व्या-19व्या शतकामध्ये झाली आणि त्यामुळे एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. आणि हे जे शब्द आहेत मग आपल्याकडचे शब्द मुळातले नाहीयेत. आपण ते इंडस्ट्रियलिस्ट लोक होते. इंडस्ट्रीला आपण उद्योग म्हणायला सुरुवात केली. इंडस्ट्रियलिस्टला आपण उद्योगपती म्हणायला लागलो सुरुवातीला. आता इथे जेव्हा शब्द येतो एम-ई, मराठा ई, ई म्हणजे एंटरप्रेन्योर शब्द येतो. हा शब्द पूर्वीच्या काळात आपल्या प्रचारात नव्हता. तो मूळ शब्द फ्रेंच आहे. मग लोक इंडस्ट्रियलिस्ट म्हणायला लागले त्याला. मग आपल्याकडचे लोक उद्योगपती म्हणायला लागले. तर अगदी तुम्हाला सांगतो मी, माझ्या समजुतीप्रमाणे खूप दिवस आपल्याकडं उद्योजक शब्द नव्हता. उद्योजक शब्द हा नंतर आला. आणि कसा आला म्हणजे त्या एकूण उद्योगधंद्यांच्या प्रोडक्शनच्या स्ट्रक्चरमध्येच एक फरक पडला. त्यात एक प्रकारचं रिव्होल्यूशन झालं. म्हणजे ज्याला आपण इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणतो, ते मी सांगितलं जुन्या काळामध्ये झालं. म्हणजे आधुनिक काळात असं तिथून आपण एक वेगळ्या टप्प्यामध्ये आलो. आपण म्हणजे आपला सगळा मानवी समाज. पुढे आत्ताच्या आज ज्या प्रकारची इंडस्ट्री आहे साधारणपणे, तिला आपण असं म्हणतो की साधारणपणे 1990 नंतरचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचा टेक्नॉलॉजिकल आधार काय आहे? म्हणजे टेक्नॉलॉजी प्रमाणे उद्योग व्यवसायाचं स्वरूप बदलतं. व्यवहारांचं स्वरूप बदलतं. तर ही जी सॉफ्टवेअर नावाची गोष्ट आहे, ती इंडस्ट्री निर्माण झाली. त्याला एक कम्युनिकेशनचा आधार मिळाला सगळा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, म्हणजे ही वेगळी टेक्नॉलॉजी झाली, ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झाली. आणि त्यामुळं एक इंडस्ट्रीचं स्वरूप बदललं. त्यामुळे त्याच्या अगोदरचे उद्योगपती, ज्यांना आपण उद्योगपती म्हणतो, उद्योजक म्हणत नाही. आणि आत्ताच्या लोकांना आपण उद्योजक म्हणतो. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे, की एरवी शेवटी ते प्रोडक्शनच असतं. काहीतरी वस्तू तुम्हाला लागते. देवाण-घेवाण वस्तूंचाच होतो शेवटी. वस्तूंचीच होती. पण त्याचा एक आधार, त्याचं एक्सपान्शन जे घडलं, ते या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे घडलं. त्यामुळे त्या सगळ्या व्यवसायाचं स्वरूपच बदलून गेलं असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपणही म्हणायला लागलो त्या पद्धतीने, एंटरप्रेन्योर शब्द इथं वापरण्यात यायला लागला जोरात आणि त्याला आपण उद्योजक अशा पद्धतीने एक त्याचं नामकरण केलं.
आता आपल्या लोकांनी उद्योगधंदे करायचे म्हणजे मी तुम्हाला म्हणालो की पूर्वी करत नव्हते अशातला भाग अजिबात नाही. हे चालूच होतं. त्याशिवाय समाज टिकू शकत नाही. विज्ञान पहिल्यांदा जेव्हा आलं त्या विज्ञानातनं तंत्रज्ञान निघालं आणि त्याच्यातनं औद्योगिक क्रांती झाली. आणि त्या औद्योगिक क्रांतीमध्ये प्रोडक्शन इतकं वाढलं की त्यासाठी मार्केट पाहिजे. प्रोडक्शन करून काय करायचं नसतं. मग मार्केट शोधण्यासाठी ह्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये काय म्हणतात त्याला म्हणजे एक काळ असा होता की त्यांना आपल्याकडनं काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून ते आपला शोध लावत आले. विशेषतः मसाल्याचे पदार्थ वगैरे लागायचे त्यांना. आणि त्यातनं मग हळूहळू उलट व्हायला लागलं की हळूहळू त्यांनी केलेलं आपण घेतलं पाहिजे असं झालं. आणि त्यांच्याकडे एवढं करण्याची शक्ती आली कुठनं तर तीच इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. आणि ती कशी निर्माण झाली तर ती विज्ञानामुळं आणि विज्ञानातनं विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळं वाफेचं इंजिन निर्माण झालं. मग जे जे काम एखादा एखादा एका एक 10 माणसं समजा उदाहरणार्थ एका दिवसभरात करायची. एका दिवसात. विशेषतः कापड वगैरे विणण्याची कल्पना घ्या आपण. ते काम त्या यंत्राच्या माध्यमातून एका तासात व्हायला लागलं. म्हणजे प्रोडक्शन वाढलं आणि प्रोडक्शन वाढल्यानंतर ते खपवण्यासाठी आपल्याला बाजारपेठ पाहिजे म्हणून साम्राज्यवादाची निर्मिती झाली. म्हणजे हे सगळं मुळात आर्थिक व्यवहारापासूनच झालेलं आहे. लक्षात घ्या. मग आता हे निर्मिती झाली आणि आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य आलं. मग आता आपले लोक विचार करायला लागले की आता काय करायला पाहिजे आपण की हे पाश्चात्य लोक जे आहेत ब्रिटिश सत्ताधारी जे आहेत त्यांचं मर्म कशामध्ये आहे. मग लोकांच्या लक्षात आलं की अरे ते मर्म म्हणजे त्याने आपल्याला भेकेला लावलं. आपल्याकडची इंडस्ट्री मोडली. ते स्वस्तात उत्पादन त्यांचं करायला लागले ना. मग त्यामुळे मँचेस्टरच्या कापडांनी भारतातल्या कापड गिरण्यांचा नाश करून टाकला. वगैरे वगैरे ज्या गोष्टी झाल्या मग आता त्यांनाच आपण जर तोंड द्यायचं झालं तर आपण त्यांचं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. त्यांचं विज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आणि त्यांचं जे इंडस्ट्रियल हे आहे ती आपण आत्मसात करायला पाहिजे. त्यासाठी आपल्या इंडस्ट्रीला एक प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. म्हणून ही मुवमेंट सुरू केली लोकांनी आपल्या न्यायमूर्ती रानडे हे औद्योगिक परिषदा भरवायचे काँग्रेसच्या मांडवात. औद्योगिक प्रदर्शन भरवायचे आणि उत्तेजन द्यायचे लोक. भारतीय बनावटीच्या वस्तू आहेत त्या तुम्ही आणा सांगा. आणि हळूहळू इथल्या लोकांनी ते आत्मसात केलंच होतं ना. म्हणजे रानडे वगैरे लोकांचा उदय होण्यापूर्वी आपल्याकडे टाटा आहेत. तर ससून आहेत. डेव्हिड ससून. जगन्नाथ शंकर शेठ होते मुंबईमधले. तर या लोकांच्या लक्षात गोष्टी आल्या आणि त्यांनी स्वतःहून एक इनिशिएटिव्ह घेतला आणि आपापल्या पातळीवरती उद्योग व्यवसाय सुरू केले. इतके सुरू केले की टाटाचं हाऊस लंडनमध्ये, टाटाचा व्यापार चीनशी. जगन्नाथ शंकर शेठ प्रसंगी त्या ब्रिटिश लोकांना उद्योगपतींना लोक म्हणतात की सरकारला सुद्धा उसने पैसे द्यायचे. मग हे शेअर मार्केट आलं हळूहळू आपल्यात. आत्ताच्या सगळ्या इंडस्ट्रीचा जो आधार आहे ना तो शेअर मार्केटचा आहे. ते शेअर मार्केट जेव्हा आपल्याकडे आलं तेव्हा लोकांना हे वेगळंच म्हटलं हा काय प्रकार ही काय जादू आहे. गुंतवायचे पैसे मिळवायचा नफा. आणि त्यावेळेला काय झालं माहितीये का तुम्हाला 1860च्या आसपासची गोष्ट सांगतो. ही गोष्ट अशी आहे की त्यावेळेला अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर सुरू झाला. दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका यांचं. आणि अमेरिकेतनं जो कापूस यायचा इंग्लंडमध्ये इंग्लंडचा उद्योग व्यवसाय चालायचा म्हणजे कॉटन इंडस्ट्रीचा तो बंद झाला. आणि इंडस्ट्री तर चालली पाहिजे म्हणून ते लोक भारतातला कापूस घ्यायला लागले. मग त्यामुळे भारतातल्या कापसाला डिमांड वाढला. आणि मग लोकांनी खूप पैसे गुंतवले त्या कॉटन इंडस्ट्रीमध्ये. शेअर वेअर खरेदी केले. वाढायला लागले पैसे. पुढे असं झालं की त्यात युद्ध संपलं. आणि युद्ध संपल्यामुळं मग पूर्ववत त्यांचे व्यवहार सुरू झाले. आणि मग इकडचे भाव कोसळले सगळे शेअरचे. लोकांना पस्तावा झाला. मोठमोठे लोक बुडाले त्या काळातले. तर महात्मा फुलेंनी ते शेअर मार्केटवर टीका केली की शेअर मार्केट हा एक प्रकारचा जुगारच आहे. आता याचा अर्थ असा नाही स्वतः महात्मा फुले हे फार चांगले काय म्हणतात त्याला उद्योजक होते. म्हणजे आता शब्द वापरतो मी. फार उत्तम मॅनेजर होते. उत्तम आधुनिक पद्धतीने शेती करायचे. कॉन्ट्रॅक्टर होते. पण तरी त्यांना ही शेअर मार्केटची कल्पना मान्य नव्हती की हे ज्याच्यामध्ये एक प्रकारे अनसर्टनिटीचा जुगाराचा अंश आहे नाही म्हटलं तरी.
पण फुल्यांनी किंवा आणखीन कुणी काही म्हटल्यामुळे काही फरक पडत नाही. जग जगाच्या पद्धतीने चालतं आणि आज आपण बघतो की जे सगळं काही चाललेलं आहे ते त्याच्यावरतीच चालू आहे ना. हे बँकिंग झालं किंवा काय झालं. तो एक हारावे नावाचा एक मानववंशशास्त्रज्ञ म्हणूयात त्याला गडीवर अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे. त्याने अलीकडच्या काळात एक वेगळ्याच प्रकारचा सिद्धांत मांडला की तो सांगतो की हे सगळं पैसा बिसा हे जे काही आहे बँकिंग अमुक अमुक हे माणसाने एक फार मोठं मिथक तयार केलेलं आहे. मिथ आहे खरं तर. ते प्रॅक्टिकल मिथ झाली ती खरं तर. आणि त्याच्यावरती डोळा सगळा उभा आहे आणि खरी गोष्ट आहे ना. ते काही का असेना पण आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. तर मग आपल्याकडचे लोक विचार करायला लागले की आपण काय करू शकतो, काय करायला पाहिजे, काय नको करायला. मग इथल्या लोकांनी प्रोडक्शन करायला पाहिजे, इथल्या लोकांना उत्तेजन दिलं पाहिजे आणि इथल्या उद्योगधंद्यांना संरक्षण मिळालं पाहिजे सरकार. ते तिकडच्या उद्योगधंद्यांना संरक्षण मिळतं आणि मग लोक प्रोत्साहन द्यायला लागले. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता लोकांना माहिती नाही ते सगळं बदलून गेलं चित्र. तळेगावला एक काचेचा कारखाना होता आणि त्याचं नाव होतं पैसा फंड. तो अंताजी काळे नावाच्या सद्गृहस्थांनी तयार केला आणि त्याची अशी भूमिका होती की एक एक पैसा द्या आम्हाला आणि आम्ही तो भांडवल उभं करून त्याच्यातनं सगळ्या लोकांना समाविष्ट करून तो कारखाना काढतो. लोकमान्य टिळकांनी त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे लोक टिळकांच्या शब्दाखातर पैसे वगैरे द्यायला लागले हळूहळू. पण तरीही मुद्दा आला ना की त्याची जेवढी अपेक्षा होती काळ्यांची की टिळकांनी केसरीमधनं आपला वारंवार प्रचार करावा, टिळक केसरी वर्तमानपत्र चालवायचे, ती तितक्या अपेक्षेप्रमाणे टिळक त्याला प्रतिसाद देईनात. मग एक दिवशी एका सभेत तो चिडला आणि ते असं म्हणाले की अहो काय काय जाळायचं का म्हणलं तुमचं केसरी, काय त्याचा उपयोग आम्हाला. तर टिळकांसारख्या माणसाला भर सभेत लोक असा हा म्हणायला लागला माणूस काळे. सगळे लोक वैतागले. तर टिळकांच्या जवळचे जे लोक होते ते स्टेजवरती होते काही ते सांगायला लागले टिळकांच्या कानात की याला तुम्ही इथंच झापडा म्हणून. तर टिळक म्हणाले तसं करून चालणार नाही. मी जर लोकांना सांगितलं त्याच्याबद्दल वाईट बोललो तर जे लोक त्याला थोडीफार मदत करतात ती पण करणार नाही. त्यामुळं असं नाही करणं योग्य म्हणून टिळकांनी ते गिळून टाकलं. हा जो त्यांचा भल्या स्टेजवरती अपमान झाला होता तो गिळला. त्यांना माहिती होतं की अशा लोकांना हे वेडेच लोक आहेत जवळजवळ. झपाटलेले लोक आहेत वेडे म्हणजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण आपल्याला जेवढं जमेल तेवढं आणि टिळकांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्यातनं तो कारखाना उभा राहिला. टिळकांची स्वतःची गिरणी होती, कापडाची गिरणी तिकडं अकोल्याला. त्याला काय म्हणत आपण कापडाची म्हणण्यापेक्षा दुसरा एक शब्द आहे कापूस हे करण्याची वगैरे वगैरे. जिनिंग फॅक्टरी होती त्यांची तिथे. तर सांगायचा मुद्दा असा की या गोष्टी घडत होत्या. जागतिक पातळीवरती हे सगळं चाललेलं होतं. हे सगळं औद्योगिकीकरण म्हणतो आपण त्याला, औद्योगिकरण म्हणतो कधी-कधी. मग त्याच्यातनं पहिलं महायुद्ध झालं. त्याच्यातनं चाललंय ना, मार्केट मिळलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी साम्राज्यवाद, राष्ट्र आपल्या ताब्यात पाहिजे. यासाठी झाले. दुसऱ्या महायुद्धात सुद्धा मूळचं मुख्य कारण बाकी काही का होईना, ज्यू लोकांनी सगळ्या इंडस्ट्रीवरती कब्जा मिळवला होता. आणि सगळा युरोप त्या ज्यूंच्या विरोधामध्ये होता. पण हिटलरने आधी केलं. हिटलरने ज्यू लोकांचा छळबिळ केल्या गोष्ट खरीच आहे, परंतु कुठल्या ब्रिटिश युरोपियन राष्ट्राने तो केलेला नाही. सगळ्यांनी केलेला आहे. फरक प्रमाणामध्ये हे फारच करायला लागला. त्याच्यामुळे तो बदनाम झाला. बाकीच्या लोकांनी काय त्यांची पूजा केली ज्यू लोकांची वगैरे असं काही नाही. तर त्यांच्यामध्ये एक होतं ते कौशल्य. उपजत व्यापार, उद्योग, सावकारी या सगळ्या गोष्टी म्हणूयात जवळजवळ त्यांच्या समाजाने कल्टिवेट केलं होतं. तर हे चाललं आणि त्यातनं मग मधल्या काळामध्ये मार्क्सनं वेगळा विचार मांडला, वेगळं तत्वज्ञान मांडलं आणि ते कम्युनिझमचा उदय झाला. तसं तो मार्क्स काय प्रोडक्शनच्या वगैरे विरुद्ध नव्हता. त्याचा मुद्दा खाजगी मालकी हक्काचा होता. आणि त्याला असं वाटलं की समाजाच्या मालकीचं सगळं झालं म्हणजे सगळ्यांना सारखा न्याय मिळेल. वगैरे वगैरे आणि त्याच्यात त्या तत्वज्ञानाचा अंगीकार करून जगात अनेक राष्ट्र निर्माण झाली. रशियात पहिल्यांदा क्रांती झाली. मग रशियाच्या दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाने ज्या राष्ट्रांच्यावर वाटूनच घेतले ना सगळा युरोप, अमेरिका, इंग्लंड, विशेषतः अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स हे वाटून घेतलं सगळं. जर्मनी सुद्धा वाटला. तर रशियाच्याकडे जे गेलं ते त्यांनी कम्युनिझम आणला. आणि हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की कल्पना म्हणून फार चांगली आहे, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करता येणं फार अवघड आहे. काही काही कारण असताना त्याची आपल्याला चर्चा करायची गरज नाही. आणि दुसरा एक प्रवाह आहे की मुळात यांनी मार्क्सचं मूळ तत्वज्ञान आणलंच नाही, त्यांनी त्याचं डिस्टॉर्शन केलं आणि म्हणून हे सगळं झालं जे काय व्हायचं ते.
ते काही असो, पण शेवटी कुठे गेलो आपण इतके दिवस, सगळं कोल्ड वॉर चाललं वगैरे वगैरे वगैरे. 90 साली हळूहळू त्या रशियाचा अंत झाला, विघटन झालं सगळं. आणि त्यांना त्यांची जी कम्युनिझमची व्यवस्था होती ती सोडावी लागली आणि नवीन व्यवस्था अंगीकार करावी लागली. चीनमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे, फक्त ते चीनचे लोक लबाड असल्यामुळे ते मान्य करत नाहीत. चीनमध्ये कम्युनिझमचा पोपट कधीच गेलेला आहे, पण पोपट मेला हे सांगायचं नसतं. रशियातली चूक काय झाली, रशियाने ते सांगितलं आणि म्हणून रशिया काळात गेला. चीनने काय धूर्तपणा केला, पुढच्या स्टेज मागचा शहाणा, त्याने तो पोपट जिवंत आहे असंच सांगितलं. असंच सांगतायत, आम्ही असेच आहोत, आम्ही कम्युनिस्टच आहोत. काही कम्युनिस्ट वगैरे नाही येत. मार्क्सच्या तत्वज्ञानाचा आणि चीनच्या सध्याच्या व्यवस्थेचा काही संबंध नाही. पण सांगताना ते सांगतायत, काय ते लागतो ना सांगायला, आधार लागतो, आमचं वेगळे पण सांगावं लागतं. मग तेही त्यांच्या लक्षात आलं की फार दिवस तुम्ही फार काळ लोकांना फसवू शकत नाही. कधीतरी तुम्हाला सांगावं लागेल की पोपट मेलेला आहे आणि त्याच्याऐवजी दुसरा पक्षी आणावा लागेल तुम्हाला, जिवंत असलेला. आणि तो जिवंत असलेला पक्षी कोणता? तर चीनमध्ये आपल्या फार पूर्वीच्या काळात, म्हणजे भगवान बुद्धांच्या दरम्यानच्या काळामध्ये होऊन गेलेला एक मोठा तत्ववेत्ता होता, त्याचं नाव कन्फ्युशियस. आणि ते आता सांगतात की कन्फ्युशियसचे विचार हाच आमचा आधार आहे. हळूहळू ते आता या लोकांनी हे सगळे प्रयत्न केले. मी तुम्हाला टिळकांचं नाव सांगितलं, रानड्यांचं नाव सांगितलं, आणि पुढे हळूहळू आपण पाहिलं की त्याच वेळेला 1920 नंतर, हे तुम्हाला सांगायला पाहिजे, आपल्याकडे कम्युनिझम नंतर आला. अगोदर कसा येईल, रशियन क्रांती झाल्यानंतर आपल्याकडे मार्क्सचे विचार आले. आणि तुम्हाला गंमत सांगतो एक, त्यावेळेचे जे टाटा होते त्यांचा भाचा होता एक काय त्याचं नाव, सकलातवाला, शापूरजी सकलातवाला. तर आपल्या भाच्याला मोठं कौतुकाने मामाने पाठवलं इंग्लंडला, की इंग्लंडची आपला हाऊस जे आहे तिथला कारभार हा पाहिजे. तर गेला, झालं भलतच, तो कम्युनिस्टच्या नादी लागला, कम्युनिस्ट विचारांचा झाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक काळ असा होता की ज्या काळामध्ये कम्युनिस्ट इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये निवडून आलेला एकच कम्युनिस्ट खासदार होता, आणि तो कोण होता तर सकलतवाला होता, म्हणजे टाटांचा भाचा होता, पूर्णपणे कम्युनिस्ट झालेला. तर लोकमान्य टिळक तिकडे गेले इंग्लंडमध्ये, आणि तिथे त्यांची या लोकांची भेट झाली. मदत करायचं आश्वासन दिलं मजूर पक्षाच्या लोकांनी वगैरे वगैरे. तर ते सगळ्यात मला सारखे टिळकांच्या मागे लागायचे की तुम्ही तिथं म्हणजे भारतात गेल्यानंतर भारतात मजूर पक्ष काढा. कम्युनिझम हा पुढचा मुद्दा. आणखी नंतर सकलातवाला पण कम्युनिस्ट झाले, मजूर पक्ष त्यांना मिळमिळीत वाटायला लागला. तर टिळकांना कल्पना होती की जग बदललेलं आहे, एक वेगळा प्रवाह येतोय सगळा. पण तरीही टिळक त्याला म्हणाले की मी असं करणार नाही, कारण मला माझ्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये भांडवल आणि म्हणजे कॅपिटल आणि लेबर ह्या दोन फोर्सेसने एकमेकाशी भांडून चालणार नाही, तेवढी आमची झालेली नाही. आमची पहिल्यांदा काहीतरी प्रगती. अहो, कम्युनिस्ट काय म्हणायचे की संपत्तीचं वाटप झालं पाहिजे, समान वाटप झालं पाहिजे, मान्य आहे, पण त्यासाठी संपत्ती पाहिजे ना. संपत्ती नसताना जर तुम्ही समान वाटपाच्या गोष्टी केल्या तर दारिद्र्याचं वाटप होईल, संपत्तीचं कसं होईल, समृद्धीचं कसं होईल. त्यामुळं तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे संपत्ती म्हणजे, आणि त्यासाठी उद्योगच पाहिजे वाढवण्यासाठी. तर हे टिळकांचं धोरण होतं. आणि करता करता अशा प्रकारे मला कल्पना आहे की 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, आणि स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये महायुद्ध संपलं होतं, आणि दोन गटात लोक विभागले गेले होते, की ज्यांना भांडवलशाहीचा विचार मान्य आहे ते अमेरिकेच्या गटात गेले होते, आणि ज्यांना कम्युनिझमचा विचार मान्य आहे ते रशियाच्या गटात गेले होते. खरं तर रशियाने ते थोपलं होतं त्यांच्यावरती, असा तो खरा मुद्दा आहे. तर भारतापुढे प्रश्न पडला की आपण भांडवलशाही अंगीकारायची की साम्यवाद म्हणजे रशियाचा. पण नेहरू पंतप्रधान होते, त्यांनी अतिशय संयमाने हा प्रश्न सोडवला की बाबा आता आपण कुठल्याही एका टोकाला जाण्यात काही मतलब नाही, आपण एक मिश्र अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करू. म्हणून भारताची ती मिश्र अवस्था झाली. तिचे पण दोष होते, त्यातनं काही फायदे झाले, काही तोटे पण झाले, आणि कुठल्याही गोष्टीमध्ये असंच असतं ना. मग त्यामुळे काही लोक टीका करतात, काही लोक स्तुती करतात, हे सगळं उघड आहे. कारण मनुष्य हा परिपूर्ण प्राणी नाही, लक्षात घ्या. त्याच्याकडनं चुका होणारच. जो चुका करीत नाही तो देवच ना. देवांच्या चुका होतात तर माणसाच्या काय नाही होणार, देवांच्या सुद्धा चुका होतात, माणसांच्या काय नाही होणार, ते होत असतं. तर मग त्यावेळेला प्लॅनिंग सुरू झालं. ते प्लॅनिंग पहिल्यांदा रशियात, मग चीनने अंगीकारलं रशियाचं, ते घेतलं सगळं. आपल्याला वाटलं की आपणही प्लॅनिंग केलं पाहिजे. नियोजन मंडळ स्थापना झाली. पहिलं प्लॅनिंग कमिशन, नेहरू अध्यक्ष होते, गुलजारीलाल नंदा उपाध्यक्ष होते. आणि पहिल्या ह्याच्यात ठरलं की शेतीवरती भर द्यायचा, त्याप्रमाणे दिला.
आणि त्याची गरज होती, कारण त्यावेळेला कम्युनिस्टांनी तेलंगणाची मुवमेंट सुरू केली होती. तिथले सगळे शेतकरी विरोधामध्ये आले होते, शस्त्र घेऊन ते उतरले होते. तर ते शेतकऱ्यांचं मोडताना कम्युनिस्टांचं बंड म्हणा किंवा काही म्हणा, ते सरकारच्या नाकीनऊ आलं. एवढं सोपं नव्हतं ते. मग त्याच्यात विनोबा भावे आले. विनोबा भावेंनी एक भूदानाची कल्पना काढली, की जमिनीचं अशा पद्धतीने दान करा ज्याच्याकडे जास्त आहे त्यांनी. गांधीजींनी ही गोष्ट उद्योगाच्या बाबतीत विश्वस्ताची संकल्पना मांडून केली होती. तर विश्वस्त कल्पना आणि भूदान कल्पना या दोन्ही कल्पना एकमेकाला पूरक आहेत. भूदान ही शेतीच्या संदर्भात झाली, विश्वस्त ही उद्योगांच्या संदर्भात झाली. पहिली पंचवर्षी संपली. मग लक्षात आलं की अरे नुसत्या शेतीने काय भागणार नाही, आणि शेतीप्रधान देश म्हणून आपला काय निभावावं लागेल का जगाच्या पाठीवरती, तर औद्योगिकरण झालं पाहिजे. मग परत दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणाला हेवी इंडस्ट्री, त्यासाठी रशियाची मदत घेतली. नेहरू तर अध्यक्ष असायचे आणि मोहनलावीस नावाचे त्यावेळेला दुसरे संख्याशास्त्रज्ञ वगैरे होते, ते त्याचे व्हाईस चेअरमन, म्हणजे तेच बघायचे सगळा कारभार. तर असं सगळं चालत आलं. असं करता करता बरेच दिवस गेले. आपल्याला कल्पना, आपल्याला वाटायला काही युद्ध आली, अमुक आली तमुक आली, आणि शेवटी आपण बघतो की 90 साली ह्या सगळ्या गोष्टींचं स्वरूप म्हणजे ही दुसरी औद्योगिक क्रांती म्हणूया. पहिल्या औद्योगिक क्रांती व्हायची ती तेव्हा झाली. आता ही दुसरी औद्योगिक क्रांती झाली. दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या वेळेला काय झालं होतं, रशियाचं विघटन झालं होतं. मी तुम्हाला 80लाच ती प्रक्रिया खरी सुरू झाली. आपल्याला कल्पना येते सगळे काय करार झाले, तो गॅट करार, अमुक तमुक, WTO, या सगळ्या गोष्टी. आणि मग ही मोठी वेगळ्या प्रकारची इंडस्ट्री आपल्याकडे IT इंडस्ट्री आली, आणि त्यातनं रशिया संपला. चीननी ती भांडवलशाही अशी स्वीकारली बॅकडोर या पद्धतीने. मग बाहेरचं तसं स्ट्रक्चर ठेवलं, फक्त आतमध्ये सगळा बदल केला. आपल्याला माहित नाही आत काय बदल झाला नाही. बाहेरचं दार वगैरे वगैरे ते पूर्वीच ठेवलं, ते स्ट्रक्चर जे काय ते. तर आता आपण या पद्धतीने या दुसऱ्या क्रांतीच्या, दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या मध्ये वावरत आहोत. आणि म्हणून आपल्या उद्योजकांच्या वरती, जरा उद्योजक शब्द आपण वापरतो, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या वरती अतिशय काय म्हणतात त्याला, मोठी जबाबदारी आहे. हे सगळं समजून घेतलं पाहिजे आपल्याला. आपल्याला काय वाटतं माहिती का बरेच लोकांना, की हे फक्त तंत्रज्ञानाचा मुद्दा आहे. हा फक्त तंत्रज्ञानाचा मुद्दा नाही, लक्षात घ्या. तंत्रज्ञान आपण तयार करतो का? तंत्रज्ञान पाश्चात्य लोक तयार करतात. अलीकडच्या काळात चिनी लोक करायला लागले. आपण त्याच्यात फार भांगडीत पडत नाही. आपण ते तंत्रज्ञान घेतो, विकत घेतो, चोरतो, काय असेल ते वगैरे वगैरे, जे काय असेल ते. पण आपण तंत्रज्ञान करावं निर्माण, आणि तंत्रज्ञान आपोआप निर्माण होत नाही. तंत्रज्ञान स्वयंभू नाही, तंत्रज्ञान विज्ञानावरती अवलंबून असतं. आणि म्हणून मोठमोठे जे औद्योगिक संघ आहेत पाश्चात्य देशामधले, त्यांची स्वतःची रिसर्च विंग असते. काय त्याला R&D वगैरे जे काय म्हणतात ते म्हणतात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर ते त्यांचे शास्त्रज्ञ कायम शोध लावतात की ज्या शोधाचं रूपांतर तंत्रज्ञानामध्ये होतं. पण मुळात विज्ञान पाहिजे. तेव्हा मी आपल्या सगळ्या उद्योजक मंडळींना असं आवाहन करील की बाबा, तंत्रज्ञानाने सगळं काही होत नाही. तंत्रज्ञान हे दुय्यम आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे आपण कोणाची तुलना नाही, कोणाची बरोबर नाही करू शकत. मुळात तुम्हाला विज्ञानापर्यंत गेलं पाहिजे. आणि तुम्हाला म्हणजे वैयक्तिक तुम्ही जर असं नाही, तुम्ही विज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही ठरवलं पाहिजे की बाबा मी माझ्या इंडस्ट्रीच्या वतीनं एखाद्या विज्ञानाच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप देईन. फंडामेंटल सायन्स ज्याला म्हणतो आपण, की त्याचा उपयोग अल्टिमेटली कदाचित त्याला नाही होणार जो देईल त्याला, पण त्यातनं एखादा नवा शोध लागू शकतो, नवं तंत्रज्ञान विकसित होऊ शकतं, आणि त्याचा फायदा सगळ्यांना होतो. त्याच्यामध्ये हा पण आला. आणि ही जी बांधिलकी आहे ना, ती मोठमोठ्या, आता तो नोबल नावाचा तुम्हाला कल्पना आहे की ज्याच्या नावाने नोबल पुरस्कार असतो, तो उद्योगपती होता. आणि उद्योग म्हणजे कसला, शस्त्रास्त्रांचा. आपल्याकडे सुद्धा मोठमोठ्या लोकांनी ठेवलेले आहेत, काही काही गोष्टी करतात ते. बिर्ला उदाहरणार्थ, त्याचा एक पुरस्कार असतो बिर्लाचा, सरस्वती सन्मान नावाचा. साहित्यिकांना असतो अर्थात. वैज्ञानिकांना काही देतात लोक स्कॉलरशिप वगैरे. तर नुसता उद्योग हा कधीही विकसित होणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागतं, ते काहीतरी चायनाकडून आणावं लागतं ना शेवटी. तंत्रज्ञान सुद्धा तिकडून आणावं लागतं. आज बऱ्याचशा सॉफ्टवेअरच्या गोष्टी आपण चायनावरती अवलंबून असतो. आणि चायना हा कधी धक्का देईल, धोका देईल, हे काही सांगता येत नाही.
मग आपण मेड इन इंडिया म्हणतो आपण, म्हणजे काय मेड इन इंडिया? तर नुसत्या वस्तू मेड इन इंडिया नाही, नुसतं तंत्रज्ञान मेड इन इंडिया नाही, तर आपल्याला त्या तंत्रज्ञानाचा आधार असलेला जे विज्ञान आहे ते तुम्हाला निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी समाजाची एक दृष्टी बनवली पाहिजे, वैज्ञानिक दृष्टी. आपल्याकडे कसं होतं माहितीये ना, आपण आता ऐकतो बघतो काय तर म्हणे ते पोरं चालले कुठे चालली, स्पर्धा परीक्षेला चालली. लाखो जायला लागले वेळेसारखे. आता त्या स्पर्धा परीक्षेतून जागा किती असणार आहेत, मिळणार किती लोकांना? आयुष्याचे 3-3, 4-4 महत्वाची वर्ष त्याच्यासाठी घालवायची आणि नापास झालं किंवा पास होऊनही जागा हे नाही मिळाली, नोकरी नाही मिळाली, तर प्रचंड नैराश्य पदरामध्ये येतं, लक्षात घे. तर मला असं वाटतं की ज्यांच्यात खरोखर क्षमता आहे वगैरे त्यांनी काही सांगत नाही, सगळ्यांनी जायला पाहिजे. कोण सांगितलं तुम्हाला की आपण आपली फसवणूक करून घेतो? त्यामुळं उद्योग व्यवसाय हा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या लोकांनी उद्योजक व्हायला पाहिजे आणि त्यासाठी अशा प्रकारच्या एका वेगळ्या संस्कृतीचा म्हणायचं आपण, इंडस्ट्रियल कल्चर असली पाहिजे. एक प्रकारची शिस्त आहे, त्याची जपानने विकसित केली. लक्षात घ्या. यासाठी सगळ्यात उदाहरण आयडियल चीन मधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जपानमध्ये घडलेल्या नाहीत त्या प्रकारच्या. पण तरी त्यांनी स्वबळावरती, परत हा मुद्दा आहे, भारतात जे औद्योगिकरण झालं ते स्वबळावर झालेलं नाही. ब्रिटिशांनी राज्य केलं भारतावरती, त्यांच्या मार्फत त्या किती गोष्टी आल्या त्या राज्याच्या मार्फत, म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो. जपानमध्ये मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचं कुठल्याही परकीय सत्तेचं नव्हतं कधी राज्य, पण त्यांच्यात लक्षात आलं की अरे हे महत्वाचं आहे आणि हे आपण करायला पाहिजे, म्हणून त्यांनी मग तिथल्या लोकांनी पैसे देऊन पोरं पाठवली बाहेर युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये. ती शिकून आली आणि मग त्यांनी आपल्या त्याचा सगळा सुरुवात केला, चेहरामोहरा बदलायची ती सुरुवात केली आपल्या राष्ट्राचा. तिथे ते औद्योगिकरण केलं आणि बघता बघता आपण पाहतो की जपानची स्वतःची अशी एक इंडस्ट्रियल कल्चर आहे. तर तशा प्रकारची इंडस्ट्रियल कल्चर आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. म्हणजे आपण अजूनही बघतो, आता कदाचित प्रमाण कमी झालं असेल, पण एक काळ होता, मला आठवतं म्हणजे माझ्या लहानपणी, माझ्या तरुणपणी, की कामगार आपलं काम बाजूला ठेवून पाना-बिना आपले तंबाखू खायचे, मळायचे, चालायचं पुढं. तर तसं नाही दिसत तुम्हाला? म्हणजे मला कोणीतरी सांगितलं होतं किस्सा, कुठल्या तरी कंपनीमध्ये जपानचे तंत्रज्ञ आणले, कोलॅबोरेशन झालं. काय असेल ते म्हणजे, आणि त्यांनी पाहिली की काय सुधारणा पाहिजे वगैरे. तर भले मोठी ती इंडस्ट्री होती, साईज क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून. ते म्हणजे एवढी जागा कशाला लागते एवढ्या उत्पादनासाठी? तर त्यांचा देश लहान आहे. त्यामुळे कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचं डोकं त्यांनी चालवलं. आपल्याला त्याची गरज वाटत नाही. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे उद्योजकांच्या पुढची जबाबदारी फार मोठी अशी आहे की देशामध्ये औद्योगिक संस्कृती निर्माण व्हायला पाहिजे. तर आपण जे म्हणतो ना नेहमी, भारत महासत्ता होणार, भारत महागुरु होणार, चांगलं स्वप्न आहे म्हटलं तर, पण असं नाही होणार. लक्षात घ्या. आपण आधी स्वावलंबी झालं पाहिजे, मग आपल्याला या गोष्टी म्हणता येतील, करता येतील. आणि त्यासाठी अशा एका वेगळ्या प्रकारच्या संस्कृतीची गरज, मी ज्याला म्हणतो औद्योगिक संस्कृतीची गरज आहे, की जी विज्ञानावरती अधिष्ठित असते, जिला एक वैचारिक अधिष्ठान असतं. ते आपल्याकडे निश्चित आहे. म्हणजे कुठे आहे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, की आपल्याकडे संतांचा एक विचार आहे. तर लोकांना बरंच वाटतं की संतांचा विचार कालबाह्य झाला मुक्त, आणि त्यांच्या अभंगाचे चुकीचे अर्थ लावून काही सांगतात. ते दैववादी होते, नशिबावरती आव्हानं ठेवून देणारे होते, ठेवणारे होते. तर ते तुकाराम महाराजांचा एक अभंग, त्याचं नेहमी डिस्टॉर्शन केलं तर ठिविले आनंद तैसेचे राहावे. हा दैववाद शिकवणारा अभंग नाहीये, लक्षात घ्या. ते काय म्हणतायत माहिती का महाराज, की आपण आपल्या परीने जेवढं आपल्याला शक्य आहे, जेवढं आपल्याकडनं अपेक्षित आहे ते सगळं करायचं. पण ते करून झाल्यानंतर तो रिझल्ट प्राप्त होईल त्याची गॅरंटी नसते, कारण त्याच्या 10 गोष्टी असतात मध्ये येणाऱ्या, की ज्याच्यावरती आपलं नियंत्रण नसतं. त्याला आपण दैव म्हणतो. दैव म्हणजे काय, कुठेतरी आभाळातले वगैरे गोष्टी अशातला भाग नाही. दैव म्हणजे अशा गोष्टी परिस्थितीमध्ये आहे, की ज्याचं आपल्याला ज्ञान नाही आणि म्हणून त्याच्यावरती आपलं कंट्रोल नाही, नियंत्रण नाही. अशा गोष्टींना दैव म्हणतो. तर मग आपण ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना. नाही आपल्या अपेक्षेप्रमाणे रिझल्ट आला,
मग काय करायचं, आपण फ्रस्ट्रेशन पदरात पाडून घ्यायचं, आत्महत्या करायच्या, दिवाळी काढायचं, असं नाही करून चालायचं. तर आपली जी मनाची एक समस्थिती आहे ती बिघडून देता कामा नये. त्याचा अर्थ ठेवले आनंदी देशाची राहावी चित्ती असू द्यावे समाधान. आणि मी तुम्हाला तर भट साहेब हे भारतातल्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीचे पायोनियर आहेत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहित नसेल, लक्षात घ्या. मुंबईत त्यांचं ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक हाऊस म्हणून काहीतरी होतं. तर ते तुकाराम महाराजांना फार मानायचे. ते दर शनिवार रविवारी देहूला यायचे, घरी यायचे. आमच्या वडिलांची त्यांच्या खूप गप्पा व्हायच्या, मी त्याच्यात भाग घ्यायचो. तर मी पेपरला बातमी वाचली महाराष्ट्र टाइम्स मध्ये की त्यांच्या कारखान्यामध्ये संप चालू आहे. संप म्हणजे अवघडच गोष्ट झाली. तर मला वाटलं बहुतेक या शनिवार रविवारी साहेब काही येणार नाही. तर ते आले ना, आणि अशा नेहमीसारखेच काही फरक नाही त्यांच्या वागण्यात. तर मी त्यांना विचारलं न राहून की साहेब भाऊ तुमच्याकडे तर संप चालू आहे. हो म्हणले आहे ना. मग तुम्ही कशी काय इथे आला? म्हटले मी तिथे थांबून काय करणार, मी माझ्या मॅनेजरला सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्या दिल्या आणि मी निघालो. तो ते पाहून घेईल. हे ठेवले आनंदी तेथीचे राहावे. नुसतं आरडाओरडा करून धावपळ करून बिना अनाठाई काही होत नसतं, लक्षात घ्या. तर हा सुद्धा त्या कल्चरचा भाग आहे. म्हणून त्याच्यात भौतिक मटेरियल भाग लागतो, त्याच्यात वैज्ञानिक भाग लागतो, त्याच्यात तंत्रज्ञान लागतं आणि त्याच्यात तत्वज्ञान सुद्धा लागतं. म्हणजे आता मी जे सांगितलं ते त्या सगळ्याचा आपण मेळ करूयात आणि आपला देश, आपला समाज हा औद्योगिक दृष्टिकोनातून पुढे नेऊयात. एवढंच मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय. धन्यवाद, तुमचे आभार आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आज MEAच्या ह्या सर्व मेंबर्सना, पदाधिकाऱ्यांना आणि MEAच्या सर्व लोकांना आपण जे मार्गदर्शन केलं त्यांच्या विषयामध्ये जाऊन आपण खरं म्हणजे मराठीमधले एक फार मोठे लेखक, कवी, समीक्षक, नाटककार, इतिहास संशोधक सर्व वेगळ्या अंगाने आपण उद्योग आणि त्याच्याविषयी जे सखोल आपलं चिंतन आहे ते आपण आमच्या सगळ्यांसमोर मांडलं. बाबा बोरकर, कविवर्य बाबा बोरकरांच्या 2 ओळी आपल्यासाठी सांगाव्या वाटतायत. देखणी ती पाऊले, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातूनही ती स्वस्ती पद्मे रेखिती. आणि अशा आपलं एका थोर व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि आपण वेळात वेळ काढून आमच्यासाठी मार्गदर्शन दिलं, याच्याबद्दल MEAच्या तर्फे मी सर आपले आभार मानते. आणि मी राजेश कुऱ्हाडे सरांना विनंती करते की त्यांनी शेवटी एक औपचारिक वोट ऑफ थँक्स जो आहे तो कार्यक्रम त्यांनी पार पाडावा. नमस्कार सर. सरांना मी जेव्हा इन्व्हिटेशन दिला या वेबिनार साठी, माझा आवाज येतोय? हो. तेव्हा सरांनी मला सांगितलं की तुम्ही टॉपिक कुठलाही टाकू नका, मी बोलेन बरोबर. कारण सरांचं बराचसा जो काही बॅकग्राऊंड आहे ती संत साहित्य आणि बाकी अशा विषयांवर आहे. पण सरांनी आज जो आपल्याला बिझनेसमॅनला जो गायडन्स दिला की कसं आपण शांत राहायला पाहिजे, विनाकारण कशाच्या मागे पळायला नाही पाहिजे, या टाईपच्या गोष्टी फक्त अर्धा तास ते 35-40 मिनिटांमध्ये त्यांनी ज्या टाईपने सांगितल्या, म्हणजे ते एखाद्या 2 तासाच्या प्रोग्राम मध्ये पण आम्हाला कळालं नसेल. सर आपले खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर परत आपण एकदा आम्हाला वेळ द्याल अशी अपेक्षा करतो, थोड्या दिवसांनी तुम्हाला विचारू. आणि त्याचबरोबर MEAच्या सर्व मेंबर्स किंवा अजूनही जे काही लोकांनी जॉईन केलंय, आता MEAचे सगळे प्रोग्राम ओपन फॉर ऑल असतात. कारण सरांसारखे जर व्यक्तिमत्व आपल्याला असतील तर ते आपण फक्त MEA पुरतं रिस्ट्रिक्ट ठेवत नाही, सगळ्यांना मी ते इन्व्हिटेशन पाठवतो. तर सर्वांचे आभार आणि सर तुम्हाला परत एकदा धन्यवाद. आणि आता मी कार्यक्रम धन्यवाद. थँक्यू सो मच.